मॉर्निंग, कशा आहात सर्वे? तर मी हर्षदा. आज माझ्या दिवसाची सुरुवात होते आहे नाश्ता बनवण्यापासून. तर मी आज नाश्त्यामध्ये आहे ना पोहे बनवत आहे. तर पोह्यासाठी लागणार कांदे, मिरची, टमाटर मी सगळं चिरून घेतलेलं आणि पोहे पण धुवून ठेवलेले. त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं, त्यात जिरं मोहरी टाकून घेतलेली तडतड व्हायला. मग मी मिरच्या टमाटर सगळं टाकून घेतलं आणि ते 2 मिनिटं होऊ दिलं. त्यानंतर त्यात आहे ना हळद आणि मीठ टाकलेलं. तर पोहे आहे ना हे झटपट होतात. खूप जण नाश्त्यामध्ये सहसा पोहे खूप जास्त बनवतात, कारण पोह्याने पोट पण भरतं आणि भूक पण लागत नाही. विदर्भात आहे ना तर्री पोहे भेटतात, त्यासोबत तर्री पण भेटते. तर ती खूप टेस्टी लागते. जे विदर्भातले आहेत त्यांना माहीतच असणार. संडेला खूप जण तर्री पोहा खायला किंवा तर्री समोसा खायला जातात बाहेर. त्यानंतर मी पोहे टाकले आणि ते मिक्स करून घेतले. मग त्याला 2 मिनिटं वाफ येऊ दिलेली आणि कोथिंबीर टाकून घेतली आणि डिशमध्ये खायला घेतलेले. मग आम्ही तिघांनी पण ते खाऊन घेतलेले छान. आम्हाला आहे ना बाहेर जायचं होतं, तर आम्ही रेडी झालेलो आणि बाहेर निघालेलो. तर आम्हाला पनीर घ्यायचं होतं. तर पनीर घ्यायसाठी म्हणून आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो. तर आम्हाला एकच वस्तू घ्यायची होती, ती म्हणजे पनीर. डीमार्टमधनं पण असं होऊ शकत नाही की डीमार्टमध्ये गेलं नाही आपण तिथून फक्त एकच वस्तू घेऊन बाहेर निघालेलो. त्यासोबत आम्ही अजून 5-6 वस्तू एक्स्ट्रा घेतलेल्या. तुमच्यासोबत पण होतं का असं? नक्की सांगा. त्यानंतर आम्ही बिलिंग करून घेतली आणि बाहेर निघालेलो. तर शर्विलला पॉपकॉर्न घेऊन हवे होते, तर त्याला पॉपकॉर्न घेऊन दिलेले आणि आम्ही मग डीमार्टमधनं बाहेर निघालो. मग आम्हाला पण थोडीफार भूक लागली होती, तर आम्ही श्रीराम वडापावमध्ये आलेलो आणि तिथून वडापाव खाल्लेला. तर अशा प्रकारे आज माझा दिवस गेलेला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.